अलेक्सा, आपण घरात आहोत की पब्लिक टॉयलेट मध्ये आहोत? हा, किती घाण उदबत्ती आहे. हा, किती घाण वास आहे याचा. बघ ना रे, कळतच नाही ही उदबत्ती प्रसन्न वाटावे म्हणून आहे का कोणीतरी बेशुद्ध पडावं म्हणून आहे. एक नंबर उदबत्ती आहे स्कॉलर ती. स्टडी स्पेशल आहे, म्हणजे अभ्यास करताना झोप लागत नाही ती लावली. आता सायलेंट, मला अभ्यास करू द्या. स्टडी. आशू, आशू, अरे आशू. नको ना ताई डिस्टर्ब करू. किती मेहनतीने लक्षात ठेवतो मी सगळ्या गोष्टी. आता परत पहिल्यापासून वाचायला लागणार यार, टायटल पासून. अरे पण खाऊन घे ना, शिरा केलाय मी आज. शिरा आजच करायचा होता का शिरा? पार्सल कर. टेक अवे शिरा. गो. उगाच कॉन्स्टिपेशन लूज केलं माझं. अरे ए, कॉन्स्टिपेशन नाही, कॉन्सन्ट्रेशन लूज केलं. तेच ते स्कॉलर. तेच काय कॉन्स्टिपेशन आणि कॉन्सन्ट्रेशन या दोन डिफरंट गोष्टी आहेत. डिफरंट म्हणजे विरुद्ध ना? हा, एक नंबर. म्हणजे कॉन्सन्ट्रेशनच्या विरुद्ध कॉन्स्टिपेशन. बरोबर बोललो तरी हसतात. युजलेस. तसले मित्र भेटलेत मला, गाईड सुद्धा करत नाहीत. काय रे सुजय, असं का वागतोस तू? सॉरी व्हेरी सॉरी. त्याचा रस्ता चुकला म्हणून काय झालं? त्याला गाईड करायचं नाही आपण? मी गाईड करतो. मी गाईड करतो प्लीज. हे बघ आशू, मी तुला सांगतो काय कसं आहे माहितीये का आशू, की तू इंग्लिश शिकण्यापेक्षा किंजलनी मराठी शिकायला हवं. हा खरंच का? तुला माहिती आशू, 700 वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये फ्रेंच भाषा बोलली जायची. हा, पण इंग्लंडच्या लोकांनी संघर्ष करून इंग्रजी भाषेला दर्जा मिळवून दिला. तसंच आपण आपल्या मराठी भाषेला दर्जा मिळवून द्यायला हवा ना. हा, त्यामुळे तू एक काम कर, तिला सांग म्हणून मी तुझ्यासाठी इंग्रजीची एक्झाम देईन, पण त्याआधी तू माझ्यासाठी मराठी शिकलंच पाहिजेस. खरंच यू आर द माइंड. कैवल्य, मला कळतंय, पण एक कळत नाहीये, तू मला मोटिवेटिंग करतोय का कन्फ्युजन? तो तुला कन्फ्युजन करण्यासाठी मोटिवेटिंग करतोय. ए यार, इथे डाऊट आलाय मला. जाऊ दे, तुम्हाला विचारून काही फायदाच नाहीये. मी मीनलला विचारतो, मीनल सांगेल मला.